नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिलच्या हप्त्याबाबत एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एप्रिल हप्त्याचे वाटप करण्याचे नियोजन सरकारने आखलेलं आहे. आता महिलांना एप्रिल हप्त्यासोबतच गॅसच्या हप्त्याचे पैसे देखील सरकार वाटप करणार आहे. म्हणजेच लवकरात लवकर गॅसचे पैसे आणि एप्रिल हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु आता हे पैसे सगळ्या महिलांना मिळणार नाहीत, कारण बऱ्याचशा महिलांना या योजनेमधून वगळलेलं आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेतून त्यांना बाद केलेला आहे, कारण की त्या महिला सरकारच्या नियमांमध्ये किंवा सरकारच्या अटींमध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्यांना बाद केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सरकारच्या अटींमध्ये बसता की नाही हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि त्या सरकारच्या अटी काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळे अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. सगळ्या बँकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की पैसे सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत. आणि तुम्ही या योजनेत पात्र आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला आपण सांगणारच आहोत. आणि पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना पैसे वाटप होणार आहे याची यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादीसुद्धा आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा, कारण जर तुम्हाला या 2 महिन्याचे 3000 रुपये आले नसतील तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे पैसे यायला थोडासा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तुम्ही लवकर सांगायचं आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले आहेत की नाही. आणि जर पैसे आले नसतील तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे तर मिळतीलच मिळतील, परंतु एप्रिलच्या हप्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत. आता येत्या 36 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. पण इथून पुढे ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या नियमांमध्ये बसतील त्यांनाच हे हप्ते मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींकडे ही कागदपत्रे असतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. आणि आता सरकारने 10व्या हप्त्याचे निधी वितरण सुरू केलेले आहे. आता सरकार पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करणार आहे याची यादी आपण तुम्हाला सांगणारच आहोत. परंतु सरकारच्या अटी काय आहेत जेणेकरून तुम्ही त्या अटींमध्ये बसाल आणि तुम्हाला हे पैसे येणार आहेत, तर सरकारच्या अटींमध्ये पाहूयात. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की लाभार्थी महिला सरकारच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजे जर एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि तीच महिला सरकारच्या संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना या सरकारच्या कोणत्याही योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, किंवा लाडकी बहीण योजनेतून त्या महिलेला अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि जर ती महिला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील, म्हणजेच त्या महिलेला नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये मिळत असतील तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे मिळणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये असे टोटल 1500 रुपये त्या महिलेच्या अकाउंटवर जमा केले जाणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. आणि जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड, तुमचं फोन नंबर, तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे, किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं यावर्षीचं उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारला दाखवायला होईल की आमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. आणि चौथी सगळ्यात मोठी अट म्हणजे जर तुमच्या घरी 4चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी ट्रॅक्टर आहे किंवा पिवळ्या नंबर प्लेटची 4चाकी गाडी आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पांढऱ्या नंबर प्लेटची 4 व्हीलर आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही या सरकारच्या 4ही अटींमध्ये बसत असाल किंवा 4ही अटींचं पालन करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. आता सरकार पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करणार आहे हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव, त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर परभणी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे,
ठाणे जिल्ह्यामध्येही पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 1 ते 2 टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. एप्रिलचा हप्ता सगळ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.